5 तारखेला दिल्लीच्या निवडणुका होत आहेत, दिल्ली विधानसभेच्या। याआधी आपण लोकसभेच्या निवडणुकीला आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला फलोदी सट्टा बाजार या संदर्भात त्यांची जी कल असतात या निवडणुकांच्या संदर्भात त्या संदर्भातले 2-3 व्हिडिओ केले होते। आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आणि दिल्ली विधानसभा निवडणुका लागल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो, आता मागच्याही काही 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की फलोदी सट्टा बाजाराचा कल माझ्या हातात आल्यानंतर मी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या फलोदी सट्टा बाजाराचा कल काय त्या संदर्भात देखील व्हिडिओ करणार आहे। पण झालंय असं की फलोदी सट्टा बाजाराचे कल रोज दिवसागणिक बदलत आहेत आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ करायला थोडा वेळ लागला होता। आज सकाळी मी परत त्यांच्याशी बोललो होतो, त्यांनी मला सांगितलं की आता 5 फेब्रुवारीला निवडणुका होतील आणि याच्यानंतर थोडाफार फरक आणखी 1-2-4 दिवसामध्ये पडू शकेल। तर आजचा व्हिडिओ हा फलोदी सट्टा बाजाराचा जो कल आहे दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या संदर्भातला त्याबाबत आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत जातील, त्वरित मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की फलोदी सट्टा बाजाराचे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातले कल माझ्या हाती यायला लागले होते, पण त्यांनी मला सांगितलं होतं, आता मी 3-4 दिवसापूर्वी देखील बोललो होतो, ते म्हणत होते की दर 2-3 दिवसांनी अगदी म्हणजे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये त्यांचे निवडणुकीचे कल सतत बदलत आहेत। अर्थात त्याच्यामध्ये जास्त काही मोठा फरक नाहीये, पण तरी देखील 2-2, 3-3 सीटचा फरक पडतोय। त्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा जरा उशिरा करतोय, आज करतोय। तर आज सकाळी माझ्या हाती आणखीन काही गोष्टी, काही माहिती मिळालेली आहे, तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, त्याप्रमाणे आपण त्यावरती नजर टाकूया आणि बोलूया। मुळातच झालंय असं की गेले जवळपास मला वाटतं 27 वर्ष भारतीय जनता पक्षाची दिल्लीमध्ये सत्ता आलेली नाहीये आणि गेल्या 2 टर्म आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी या ठिकाणी सत्तेवरती आहे, सत्ता राबवतीये असं म्हणायला हरकत नाही। 2020 मध्ये आम आदमी पक्षाला 62 जागा मिळाल्या होत्या। दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी 62 जागा या आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाला केवळ 8 जागा मिळाल्या होत्या। आणि त्यांचं वोटिंग पर्सेंटेज ज्याला म्हटलं जातं, मतदानाची टक्केवारी जी होती, त्यांना मिळालेल्या मतदानाची जी टक्केवारी होती ती 38.5% होती 2020 मध्ये। तर त्याच वेळेला आम आदमी पक्षाची टक्केवारी जी होती ती 53.57% होती आणि काँग्रेसला 4.26% मतं मिळाली होती, पण त्यांना एकही जागा तिथे मिळालेली नव्हती। 2020च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने काही संकल्पनामा ज्याला म्हटला जातो किंवा वचननामा ज्याला म्हटला जातो किंवा जाहीरनामा ज्याला म्हटला जातो, त्यामध्ये त्यांनी काही महत्वाचे गोष्टी किंवा त्यांनी काही महत्वाचे मुद्दे किंवा त्यांनी काही महत्वाची वचनं दिल्लीच्या नागरिकांना, दिल्लीच्या जनतेला दिली होती आम आदमी पक्षाने। पण त्यातली जी महत्वाची जी 3 त्यांचे जे मुद्दे होते किंवा ज्या 3 गोष्टी त्यांनी देण्याचं प्रॉमिस केलं होतं, त्यांनी सांगितलं होतं दिल्लीच्या जनतेला, ते फुलफिल करू शकले नाहीत, ते देऊ शकले नाहीत असं अरविंद केजरीवाल यांनी परवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्येच सांगितलं। तर ते 3 महत्वाच्या गोष्टी कुठल्या होत्या त्या पहिले आपण बघू आणि मग आता ज्या नवीन 15 गोष्टी त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्यांच्या नवीन संकल्पनाम्यामध्ये त्याच्यावरती आपण बोलूया। 2020 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की 24 तास प्रत्येक घरामध्ये स्वच्छ, आणखीन ज्याला म्हटलं येतं की निर्मळ पाणी दिलं जाईल, तर ते पूर्ण करू शकले नाहीत। युरोपियन स्टँडर्डच्या रस्त्यांची गॅरंटी दिल्लीमध्ये दिली होती आम आदमी पक्षाने, अरविंद केजरीवाल यांनी, ते पूर्ण करू शकले नाहीत। आणि यमुना नदीची साफसफाई, पूर्ण यमुना नदी क्लीन केली जाईल असं प्रॉमिस त्यांनी केलं होतं 2020च्या निवडणुकांमध्ये, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये, ते पूर्ण करू शकले नाहीत। आणि याची कबुली स्वतः अरविंद केजरीवाल यांनी 3-4 दिवसापूर्वी जो त्यांनी नवीन संकल्पनामा दिला त्याच्यामध्येच त्यांनी दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी आता यावेळेला नवीन काय दिले ते मी तुम्हाला सांगतो। तरुणांना रोजगार, पुजाऱ्यांना 18,000 रुपये महिना सन्मान योजना म्हणून, 2100 रुपये महिलांना सन्मान योजना म्हणून देणार आहेत। भाडेकरूंना
म्हणजे मालकांना नाही, जे भाडेकरू राहत आहेत दिल्लीमध्ये त्यांना पूर्णपणे मोफत वीज आणि पाणी देण्यात येणार आहे. सिनियर सिटीजन्सना संजीवनी योजना, सिवेरेज लाईनची पूर्णपणे साफसफाई केली जाईल, ती क्लीन ठेवली जाईल, ती संपूर्णपणे चेंज केली जाईल, नव्याने टाकण्यात येतील असं त्यांनी सांगितलं होतं. नवीन रेशन कार्ड देण्यात येतील. जी पाण्याची बिलं वाढलेली आली आहेत ती पूर्णपणे माफ केली जाईल. यमुनेची सफाई जी त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं ते पुन्हा त्यांनी सांगितलं की यावेळेला आम्ही करू, मागच्या वेळेला करणं जमलं नाही. 24 तास स्वच्छ पाणी प्रत्येक घरात दिलं जाईल ते त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं, ते त्यांनी दिलं नाही, ते आता त्यांनी परत सांगितलेलं आहे. युरोपियन स्टँडर्डचे रस्ते दिल्लीमध्ये होतील ते त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं, ते केले शकले नाही, त्यांनी पूर्ण करू शकले नाही, ते आणि त्यांनी यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये परत सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान स्कॉलरशिप प्रत्येकाला देण्यात येईल, त्या महत्वाचे जे ज्यांना जे त्याच्यासाठी जे म्हणता येत ना त्याला की जे त्याच्यामध्ये क्वालिफाईड होतात त्यांना ती स्कॉलरशिप देण्यात येईल, हे त्यांनी आता यावेळेच्या नवीन याच्यात सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत बस सर्व्हिस, आणखीन विद्यार्थ्यांसाठी मेट्रोमध्ये निम्म तिकीट किंवा हाफ तिकीट ज्याला म्हणता येईल ते त्यांनी देण्याचं यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ऑटो ड्रायव्हरला पूर्णपणे इन्शुरन्स देणार आहेत ते. ऑटो ड्रायव्हरच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी 1 लाख रुपयाची योजना आता या नवीन जाहीरनाम्यात जाहीर केलेली आहे. ऑटो ड्रायव्हर्सच्या मुलांसाठी फ्री कोचिंग क्लास देण्याचं त्यांनी यावेळेच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे. आणि 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स, 10 लाख रुपयाचा विमा, हे त्यांचे यावेळेचे 15 मुद्दे 15 जाहीरनाम्यांमध्ये त्यांनी दिलेली वचनं किंवा त्यांनी आता सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत की या 15 गोष्टी आम्ही आत्ता जर का आम्हाला सरकार स्थापायला पुन्हा संधी दिली दिल्लीकरांनी तर या 15 गोष्टी ते देणार आहेत असं अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या संकल्पनाम्यामध्ये जाहीर केलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, यापैकी 3 गोष्टी ते करू शकले नाहीत हे त्यांनी स्वतःहून कबूल केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो होतो तसं की गेली 2 टर्म म्हणजे जवळपास 11 वर्ष आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये निरंकुशपणे सत्ता राबवते. 2020 मध्ये तर 70 पैकी तब्बल 62 जागा आम आदमी पार्टीला मिळाल्या होत्या. आणि एखादं काम, एखादा जाहीरनाम्यामध्ये दिलेलं वचन किंवा एखादी गोष्ट त्यांच्याकडनं केली गेली नाही तर त्यांनी नेहमीप्रमाणे जे प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला दिसतं, ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त जी दुसरी सरकार आहेत ते जे नेहमी त्यांचं जे रडगाणं गात असतात की आम्हाला केंद्र सरकार पैसे देत नाही, पुरेसा निधी देत नाही आणि त्यामुळे आम्ही कामं करू शकत नाही, हे त्यांनी दिल्लीमध्ये देखील अरविंद केजरीवाल हे सांगतायत की आम्ही ज्या काही योजना पूर्ण करू शकलो नाही त्याला कारणीभूत केंद्र सरकारमधला जो पक्ष आहे, प्रामुख्याने भारतीय जनता पक्षावरतीच त्यांचं बोट ठेवण्याचा उद्देश आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे केंद्र सरकार आम्हाला पुरेसा निधी देत नाही म्हणून आम्ही काही गोष्टी पूर्ण करू शकलेलो नाही. एक लक्षात घ्या मित्रांनो, यावेळेला भारतीय जनता पक्षाने कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलेली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले. त्याशिवाय त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे देशभरातले जे 12 राज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या माध्यमातून दिल्लीमध्ये त्यांचं करिश्मा दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी त्यांचे रोड शो आणि त्यांच्या सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आजच मी हा आत्ता व्हिडिओ बनवत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकडे गेलेले आहेत. ते 3 दिवस दिल्लीत राहणार आहेत. दिल्लीच्या प्रचारासाठी, दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षात आणि आता येणारी पुढची 5 वर्ष भारतीय जनता पक्ष कुठल्या कुठल्या नवीन नवीन योजना महाराष्ट्रात आणते, काय काय त्यांनी गेल्या 2.5 वर्षात केलेलं आहे हे सांगण्यासाठी प्रामुख्याने आणि भारतीय जनता पक्ष दिलेली वचनं कशी पाळतो हे सांगण्यासाठी, त्यांची बाजू मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस तिथे गेलेले आहेत. आता आपण वळूया फलोदी सट्टा बाजाराकडे आणि मग त्यानंतर मी मुद्दामून काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की प्रामुख्याने हरियाणा निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है हा जो नारा घुमला होता त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये ज्या काही महत्वाचे मतदारसंघ आहेत, जवळपास 12 मतदारसंघ आहेत जे मुस्लिम बहुल समजले जातात, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. पण फलोदी सट्टा बाजारांनी आज सकाळी
पुन्हा बदललेली जी परिस्थिती होती त्याप्रमाणे जो मला सांगितलेला आकडा आहे तो अत्यंत रोचक, रंजक आणि इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की पूर्णपणे काटेकी टक्कर होईल की काय असं आजच्या त्यांच्या आकलनावरनं, फलोदी सट्टा बाजाराच्या आकलनावरनं माझ्या लक्षात आलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, फलोदी सट्टा बाजार हा केवळ सट्टा बाजार आहे. इथे कुठल्याही प्रकारचं एखाद्या एजन्सीचं किंवा एखाद्या पक्षाचं किंवा कुठल्याही महत्वाचे ज्यांना म्हणता येईल की असे काही अभ्यासू लोक आहेत किंवा राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं हे आकलन नाही. हा पूर्णपणे सट्टा बाजार आहे. या सट्टा बाजारामध्ये आर्थिक उलाढाल होते. जी आर्थिक उलाढाल देशामध्ये किंवा कुठल्या राज्यांमध्ये पाऊस कधी पडणार आहे याच्यावरती देखील तिथे सट्टा लागतो. प्रामुख्याने क्रिकेटच्या आणि फुटबॉलच्या मॅचेस, मोठे मोठे क्रिकेटचे जे वर्ल्ड कप किंवा T20 किंवा IPLचे जे सामने होतात त्या ठिकाणी देखील, त्या संदर्भात देखील फलोदीच्या सट्टा बाजारामध्ये सट्टा लागतो. आणि त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणुका किंवा विविध राज्यांमधल्या निवडणुका भारतात जेव्हा होतात, देशात जेव्हा होतात, त्यावेळेला देखील फलोदीच्या सट्टा बाजारामध्ये सट्टा लागतो. हा पूर्णपणे सट्टा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं, मी ज्याला म्हटलंय की असं अभ्यासू किंवा ज्याला तांत्रिकदृष्ट्या अभ्यासू म्हटलं जाईल असं कुठलाही अभ्यास करणारे राजकीय विश्लेषक नाहीत. पण तरी देखील सट्टा बाजार जो आहे फलोदीचा, त्यांचे संपूर्ण देशभरामध्ये विविध माध्यमांमध्ये काही महत्वाची लोक आहेत जे त्यांचे सोर्सेस आहेत, जे त्यांना माहिती देत असतात, जे त्यांना आकडेवारी देत असतात आणि त्यांच्या आकडेवारीवरती, त्यांच्या आकलनावरती फलोदीच्या सट्टा बाजारामध्ये या सर्व गोष्टींवरती, म्हणजे खेळ असू देत, क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा पाऊस किंवा हवामान, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकींच्या काळात जो सट्टा लागतो, जो आकडा लागतो, जो रेट ठरतो, तो हा संपूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून असतो. मी पुन्हा एकदा सांगतोय की हा सट्टा बाजार आहे. याच्याकडे त्याच दृष्टिकोनातनं बघा, दुसऱ्या कुठल्याही दृष्टिकोनातनं या सट्टा बाजाराच्या कलांकडे किंवा या सट्टा बाजाराच्या निकालांकडे बघण्याची आवश्यकता नाहीये. तर आज माझ्याकडे आलेली जी आकडेवारी आहे फलोदीच्या सट्टा बाजाराची, त्यांचं असं म्हणणं आहे की आम आदमी पार्टीला 37 ते 39 जागा मिळू शकतायत आणि भारतीय जनता पक्षाला 31 ते 33 जागा मिळू शकतील. आणि आपण धक्कादायक म्हणूया किंवा अपेक्षित होतं असं म्हणूया, काँग्रेसला किमान आजपर्यंत तरी फलोदीच्या सट्टा बाजारामध्ये एकही जागा दाखवलेली नाहीये. पण मी ज्यांच्याशी बोललो त्यांनी मला असं सांगितलं की जेवढ्या जोरात किंवा जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तयारीने उतरलेला आहे किंवा तयारीने याच्यापुढे उरलेल्या ज्या 8-10 दिवसांमध्ये उतरेल, तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. काँग्रेसचे उमेदवार जितकी मतं खातील तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये होणार आहे. त्यामुळे काँग्रेसची मतं जास्तीत जास्त मिळणं हे भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावरती पडेल असं आज त्यांच्याशी मी जे बोललो ते मला सांगत होते. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाला त्यांनी 31 ते 33 जागा मिळतील असं सांगितलं आणि आम आदमी पक्षाला 37 ते 39 जागा मिळतील. आणि लक्षात घ्या, 70 जागा या दिल्ली विधानसभेमध्ये आहेत आणि बहुमतासाठी 36चा आकडा लागतो. त्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतोय की ही जी काटेकी टक्कर होणार आहे आजच्या घडीला, तरी अजून येत्या या 2-4 दिवसांमध्ये 5 तारखेला निवडणुका होणार आहे, ते लक्षात घ्या मित्रांनो. 5 तारखेला मतदान होईल आणि 8 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. तर त्यामुळे 5 तारखेपर्यंत कदाचित आणखीन चित्र बदलू शकतं, आणखीन कल बदलू शकतात. जर मला त्याच्यामध्ये काही महत्वाचं वाटलं, कल मोठ्या प्रमाणावरती बदलतायत असं वाटलं किंवा एखाद्या काही प्रामुख्याने काही जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये काही फरक वाटला तर आपण नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी भेटणारच आहे. आता आपण मी जे तुम्हाला मगाशी म्हणालो होतो त्याकडे वळूया. सी वोटरने देखील एक सर्व्हे केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की आम आदमी पार्टीला 40% महिलांचा पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाला जवळपास 29 ते 31% महिलांचा पाठिंबा आहे, काँग्रेसला जवळपास 8 ते 10% महिलांचा पाठिंबा आहे आणि जवळपास 20 ते 22% महिला अशा आहेत की ज्या अनडिसाइडेड आहेत, ज्यांचं मतदान कोणाकडे जाईल हे अजूनपर्यंत सांगता येणार नाही. असा सी वोटरचा जो सर्व्हे होता, सी वोटरनी जी आकडेवारी जाहीर केली होती त्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे.
पण जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे सी वोटर्सच्या संदर्भात देखील मी एकाशी बोललो, त्यांनी देखील मला तेच सांगितलं की काँग्रेस जेवढी जास्त मतं घेईल तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. आता आपण तुम्हाला मी मगाशी जे म्हणालो होतो त्या विषयाकडे वळतो. म्हणजे हा व्हिडिओ जरी फलोदीच्या सट्टा बाजारावरती जरी असला तरी त्यांचं आकलन का आणि कसं बदलत गेलं, त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या 12 मतदारसंघ आहेत, जे 12 मतदारसंघ आहेत जे मुस्लिम बहुल आहेत आणि त्यामुळे ती आकडेवारी पुढे मागे होते, हे मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते 12 मतदारसंघ कुठले ते आपण बघूया. मागच्या वेळेला तिथे कुठली मतं होती ते पण आपण बघूया. या 12 मतदारसंघांपैकी 6 जागा अशा आहेत जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ ज्यांना म्हटले जातात, ती मुस्लिम मतदानाची टक्केवारी 35 ते 48% आहेत आणि उरलेल्या ज्या 6 जागा आहेत त्या 22 ते 26% मतं ही मुस्लिमांची आहेत, तिथे मुस्लिम बहुल मतदार आहेत. ते कुठले कुठले ते देखील आपण बघूया. मागच्या वेळेला 2020ला हे जे महत्वाचे जे 6 मतदारसंघ आहेत जिथे 35 ते 48% मतदान मुस्लिमांचं आहे, मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, त्यातली मुस्लिमांच्या याच्यातली मतदानांमधली त्या विधानसभेला कोणाला किती मतं पडली होती ते आपण बघूया. सिलमपूर मतदारसंघ आहे, तिथे अब्दुल रहमान निवडून आले होते, त्यांना 56.5% मतदान झालं होतं. बाबरपूर मतदारसंघात गोपाल राय मुस्लिम मतदार नाही, माफ करा मुस्लिम उमेदवार नाही, पण तरी देखील तो आम आदमी पार्टीचा, त्याला 59.39% मतं मिळाली होती. मुस्तफाबादला हाजी युनुस निवडून आले होते, त्यांना 53.20% मतदान झालं होतं. ओखलाला अमानतुल्ला खान, त्यांना 66.3% मतदान झालं होतं ओखलामधून. मटिया महालमधून शोएब इक्बाल यांना 75.96% मतदान झालं होतं. एक लक्षात घ्या, पूर्णपणे एकगठ्ठा मतदान या सगळ्या मतदारसंघांमध्ये होत आहे. बल्ली मारन हा मतदारसंघ आहे, तिथे इम्रान हुसेन यांना 64.65% मतदान झालं होतं. हे लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग आकडेवारी ही आहे. आणि मुस्लिम बहुल मतदार जो असतो तो मतदान कसं करतो हे या इकडे आपल्याला कळतंय. 2014 नंतर कसं बदलत गेलं ते देखील तुम्ही लक्षात घ्या. 2013ला काँग्रेसला 53% मतदान झालं होतं संपूर्ण दिल्लीमध्ये आणि आपला 12%च झालं होतं आम आदमी पक्षाला, लक्षात घ्या. माफ करा. पण 2014ला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर 2015ला काँग्रेसचं मतदान 53%वरनं थेट 20%वरती आलं आणि आम आदमी पक्षाचं 12%वरनं 77%वरती गेलं, हे लक्षात घ्या. आणि 2020ला काँग्रेसचं मतदान आणखीन खाली आलं, ते 13%वरती येऊन ढेपाळले आणि आम आदमी पक्ष 83% मतदान 2020ला आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये झालं होतं, हे लक्षात घ्यायचे मित्रांनो. अर्थात यावेळेला एआयएमआयएमनी देखील काही मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. ते त्यांचे मतदार किती मतं खातात, शिवाय काँग्रेसचे उमेदवार किती, माफ करा मगाशी मी एआयएमचा मतदार म्हणालो, एआयएमचे उमेदवार किती मतं खातात, काँग्रेसचे उमेदवार किती मतं खातात, याच्यावरती देखील अनेक गणितं प्रामुख्याने या मतदारसंघात देखील अवलंबून राहणार आहेत. याचं कारण असं आहे, मगाशी मी म्हणालो तो मटिया महाल जिथे शोएब इक्बाल निवडून आले होते, तिथनं यावेळेला भारतीय जनता पक्षाने हुशारीने एक हिंदू उमेदवार दिला आहे, दलित उमेदवार दिलेला आहे, त्यांचं नाव आहे दीप्ती इंदोरा. आणि बल्ली मारांमधनं जिथनं इम्रान हुसेन निवडून आले होते तिथे देखील कमल बांगडी यांच्या रूपाने एक दलित उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. आणि उरलेले जे 6 मतदारसंघ होते, सीमापुरी, गांधीनगर, चांदनी चौक, सदर बाजार, विकासपुरी आणि करवाल नगर, एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी देखील मुस्लिम मतदारांची संख्या, मगाशी जे मी तुम्हाला म्हणालो होतो आणि ज्यांची मी आकडेवारी टक्केवारी तुम्हाला सांगितली, ही त्या उमेदवाराला मिळालेली मतं होती. पण हे जे त्या 6 मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल टक्का किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. सिलमपूरमध्ये 50% मुसलमान आहेत, 50 ते 51%. मटिया महालमध्ये 48 ते 49% मुस्लिम मतदार आहेत. ओखलामध्ये 43 ते 44%. बल्ली मारांमध्ये 38 ते 39%. मुस्तफाबादमध्ये 35 ते 36%. बाबरपूरमध्ये 35 ते 36% मुस्लिम मतदार आहेत. त्याशिवाय ज्या उरलेले जे 6 मतदारसंघ आहेत जिथे 22 ते 26% मुस्लिम आहेत, ते कोण कोण आहेत ते बघा तुम्ही. गांधीनगरमध्ये 22%, सीमापुरीमध्ये 26%, चांदनी चौक, सदर बाजार, विकासपुरी आणि करवाल नगर इथे 20 ते 21% मुस्लिम बहुल मतदार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो,
मी जे मगाशी म्हणालो होतो तुम्हाला की मला आज सकाळी फलोदी सट्टा बाजारचे माझे जे सोर्स आहेत त्यांनी जे सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे 12 मतदारसंघ आहेत तिकडे एक गठ्ठा मतदान जर मुस्लिमांचं केवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विरोध, मग भारतीय जनता पक्षाचा मुस्लिम उमेदवार असला तरी देखील मुस्लिम बहुल मतदार हे त्याला मतदान करणार नाहीत. त्यामुळे या प्रामुख्याने या मतदारसंघांमध्ये एक है तो सेफ है हा नारा पुन्हा एकदा योगींच्या येऊन तिकडे योगींच्या सभा झाल्यानंतर आणि दिल्लीमध्ये देखील संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्टाईलनी काम करायला गेले 2.5 ते 3 महिन्यामध्ये सुरुवात केलेली आहे. हे देखील मी तुम्हाला इथे मुद्दामून सांगतो, ते देखील तुम्ही लक्षात घ्या. पण जे महाराष्ट्रामध्ये झालं, जे इतर ठिकाणी होतं तेच दिल्लीमध्ये देखील आहे आणि तेच त्यांनी मला देखील सांगितलं, फलोदीचे जे माझे सोर्स आहेत त्यांनी, की भाजपला हरवू शकणारा जो पक्ष असेल त्याला एक गठ्ठा मतदान करायचं. ही दिल्लीमधल्या देखील मुस्लिम मतदारांची यूएसपी आहे आणि तीच यूएसपी घेऊन आम आदमी पक्ष चाललेला आहे, किमान या 12 मतदारसंघांमध्ये देखील 12 मतदारसंघांमध्ये तरी. आणि त्यामुळे हा जो आकडा आहे फलोदी सट्टा बाजाराचा तो दर 2-2, 3-3 दिवसागणिक बदलण्याचं कारण जशी इतर आहेत तसंच प्रामुख्याने जी कारणं आहेत ते मला आज त्यांनी सकाळी सांगितलं. ते जे हे 12 मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम बहुल मतदार आहे तो मोठ्या प्रमाणावरती फरक पडू शकणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे ती आकडेवारी ते जे 2-3 टक्क्यांचं किंवा ते जे 2-3 जागांचं त्या टक्केवारीमुळे पडणारा जो फरक असेल तो हा असेल की 36चा जो बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जी मॅजिक फिगर तिकडे लागणार आहे ती मॅजिक फिगर दर 2-4 दिवसांनी बदलते. याचं कारण हे 12 मतदारसंघ आहेत असं त्यांनी मला आज बोलताना सांगितलं. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.